नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, महावितरण अप्रेंटिसशिप भरती निघालेली आहे बारामतीकरिता. चांगली अपॉर्च्युनिटी आलेली आहे महावितरण अप्रेंटिसशिप भरती 2026 ची बारामतीसाठी. त्यासाठी मित्रांनो तुमची जे पदं असणार आहे इलेक्ट्रिशियन, वीज यंत्रेसाठी पदं भरती आहे 49 पदांसाठी आणि वायरमन तारतंत्रेसाठी 50 पदे आहे. ओके. या दोघं पदांना मिळून 99 पदांसाठी इथं पद भरती जाहीर झालेली आहे. शैक्षणिक पात्रता असणारी 10वी पास प्लस आपल्याला आय-टी-आय झालेलं पाहिजे. एन-सी-व्ही-टी सर्टिफिकेशनमध्ये इलेक्ट्रिशियन, वायरमनमध्ये. नोकरी ठिकाण तुमचं असणार आहे बारामती. कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे आणि कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या ठिकाणी जाऊन तुम्हाला स्वतः भेट द्यायची, तिथे डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड त्यांच्याकडे द्यायची आहे आणि डायरेक्टली आपलं सिलेक्शन तिथूनच केलं जाणार आहे. ओके. तर बारामती ऑफिसमध्ये आपल्याला जायचं आहे. ओके. तसं हा आता नोटिफिकेशन आलेली आहे, जी की आपण वाचून घेऊ. आता महावितरणकडून इथं आलेली आहे शिकाऊ उमेदवारांसाठी जाहीर सूचना देण्यात आलेल्या आहे. आता व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्ही चॅनलला पहिल्यांदा असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या Instagram आयडी, टेलिग्राम चॅनल, WhatsApp आणि Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. तर चला मग सुरू करूया व्हिडिओला. आता शिकाऊ उमेदवारासाठी महावितरणकडून आलेली आहे. आता महावितरण बारामती ग्रामीण मंडळ या स्थापनेने अंतर्गत वर्ष 2026-27 1 वर्ष करिता शिकाऊ उमेदवार अधिनियम 1961 नुसार एन-सी-व्ही-टी अंतर्गत वीजतंत्री, तारतंत्री शिकाऊ उमेदवारांकरिता 16/3/2026 ते 2/4/2026 म्हणजे 16 मार्च 2026 ते 2 एप्रिल 2026 पर्यंत लेखी स्वरूपात अर्ज मागवण्यात येत असून सदर कालावधी अपेंटिसशिप इंडिया .org या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि एकूण पदे दिलेली आहे वीज तंत्रेसाठी 49 पदे आणि तारतंत्रेसाठी 50 पदे असे 99 पदे आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार आरक्षण लागू राहणार आहे. सदर भरती भोर, पुरंदर, शिरूर, शिक्रापूर, केळगाव, दौंड, बारामती, इंदापूर येथील स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवारांकरिता राहणार आहे. जर तुम्ही या ठिकाणी राहत असाल, तुमच्या या ठिकाणी कधी रहिवास असेल भोर, पोरबंदर, शिरूर, शिक्रापूर, केडगाव, दौंड आणि बारामती, इंदापूर तर या ठिकाणी राहणाऱ्यांना रहिवाशांना चांगली अपॉर्च्युनिटी आहे विद्यार्थ्यांना. ओके. त्यांची तुम्हाला तिथं भरता येणारे फॉर्म. ओके. आता अर्जासोबत अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेस्टिक सर्टिफिकेशन लागणार आहे. 10वी मध्ये 50% पाहिजे आहे आणि वीजतंत्री, तारतंत्रीमध्ये प्रमाणपत्र लागणार आहे. प्रत्येक सत्रांचे गुणपत्रक, शाळा सोडण्याचा दाखला इत्यादी कागदपत्रांची छायांकित प्रत व साक्षांकित प्रत केलेली प्रत अधीक्षक अभियंता महावितरण ऊर्जा भवन, दुसरा मजला, भिलवण रोड, बारामती आवक जावक कक्षात उपरोक्त कालावधीत स्वीकारले जातील. तर तुम्हाला इथं ऍड्रेस दिलेला आहे, मी आता ऍड्रेस सांगितलेला आहे. आता कुठं जायचं आहे आपल्याला कागदपत्रांसोबत अधीक्षक अभियंता महावितरण ऊर्जा भवन, दुसरा मजला, भिगवण रोड, बारामती या ठिकाणी आवक जावक कक्षात जायचं आहे आणि उपरोक्त कालावधीत अर्ज तिथं फॉर्म घ्यायचा त्यांच्याकडून भरून तिथंच जमा करायचा आहे. ओके. त्या पात्र उमेदवारांची यादी 22 एप्रिल 2026 ला या रोजी सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्याच ठिकाणी त्या ऑफिसवर सूचना फलकावर यादी जाहीर करण्यात येईल. 24 एप्रिल 2025 मध्ये सायंकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत वीजतंत्रींना सॉरी जर 25 लिहिलं आहे पण 24 एप्रिल 2026 रोजी इथं 26 पाहिजे होतं, चुकून झालेलं असेल 25. 10 ते दुपारी 2 या वेळेस वीजतंत्री व दुपारी 3 ते 6 मध्ये तारतंत्री या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करण्यात येणार आहे. आता दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी अंतिम निवड यादी सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. अंतिम यादी म्हणजे तुमचं जसं सिलेक्शन होईल त्यांची अंतिम यादी सूचना फलकावर लावण्यात येईल. शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रियेमध्ये आवश्यकता भासल्यास कोणताही बदल करण्याची तसेच भरती प्रक्रियेशी निगडीत असलेले सर्व अधिकार व्यवस्थापनांनी राखून ठेवलेला आहे. अधीक्षक अभियंता महावितरण बारामतीकडून ही नोटिफिकेशन आलेली आहे. आजच्या तारखेला उद्यापासून तुमचे फॉर्म तिथं ऑफलाईन पद्धतीने भरून द्यायचे. सगळ्यात आधी आपल्याला www.apprenticeshipsindia ORG या वेबसाईटवरून जर आपल्याला ऑनलाईन नोंदणी करायची अप्रेंटिसशिपची वेबसाईट आहे. या अप्रेंटिसशिपच्या वेबसाईटवर आपला ऑनलाईन नोंदणी करा. आपल्याला नोंदणी झाल्यानंतर एस्टॅब्लिशमेंट नंबर आपला येतो. तो फॉर्मची प्रिंट काढा. ती प्रिंट काढल्यानंतर यांच्या ऑफिसमध्ये जा बारामतीमध्ये.
तिथून त्यांच्याकडून ऑफलाईन पद्धतीचा फॉर्म घ्या. तो फॉर्म त्यांना भरून द्या. त्याच्यामागे आपली प्रिंट लावून द्या. जी अपेंटिसशिपकडून आपण काढून आणलेली प्रिंट असेल, ती त्यांच्या मागे लावून द्यायची आहे. त्यांच्याकडे सबमिट करायचं आहे. जर तुम्हाला टक्केवारी वगैरे चांगलं असेल, त्याच्यानुसार तुम्ही या गावातले कधी असाल, ती गावांची नावं मी सांगितलेली आहे. बोर, पुरंदर, शिरूर, शिक्रापूर, केडगाव, दौंड, बारामती, इंदापूर या स्थानिक रहिवाशांना याच्यात अपॉर्च्युनिटी आहे सिलेक्शनसाठी. ओके. तर लवकरात लवकर जायचं उद्यापासून आपल्याला. तिथे जाऊन आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे. सगळा तर ते ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करून घ्या. ओके. आणि तिथे स्वतः जाऊन फॉर्म जमा करून टाका. कोणालाही या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. ओके. आणि PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर मी टेलिग्राम चॅनल, WhatsAppवरला शेअर करून देईन याची PDF फाईल. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Insta आणि Facebook आयडीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. ज्यांची ITI झालेलं असेल इलेक्ट्रिशियन, वायरमनमध्ये त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. ओके. तर जे आपल्याला अपेंटिसशिप करून आपल्याला गव्हर्नमेंट अपेंटिस झाल्यानंतर महावितरणमध्ये कधी रेग्युलर जागा आल्या तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटू शकते. ओके. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. असेच तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी असतो. अशा नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.